जमिनीचे भाव हे 1000 पटीने वाढले. त्यांच्या आईवडिलांनी किंवा पूर्वापार ज्या जमिनी राखल्या म्हणा किंवा काय, तर त्या एवढी किंमत आली की पिंपरी चिंचवडमधला एक नगरसेवक असा आहे की ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा 5.5 करोड रुपयाची हमर गाडी आणली. जुनी घटना आहे. आणि त्यांनी तो फोटो खूप व्हायरल झाला होता. तेव्हा सोशल मीडिया एवढा नव्हता, पण बऱ्यापैकी व्हायरल झाला होता. आणि तो का व्हायरल झाला, तर ती गाडी घेतली म्हणून नाही, तर त्यांनी त्याच्या घराच्या बाहेर बैल जोडी आणि त्याच्या बाजूला ही गाडी बांधली होती. ही घटना ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये चर्चेला आली की बाबा, म्हणजे कंपनीची लोक आली आणि ती गाडी आम्हाला परत द्या, इथपर्यंत ते गेलं होतं प्रकरण. आणि त्याच्यातनं काय होतं की एवढा पैसा, गाड्या, मग तो खर्च कुठे करायचा. आणि त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी, म्हणजे आज आपण जर बघितलं तर पुण्यात बऱ्याचशा घटना आपण, म्हणजे पोर्शे ऍक्सिडेंट केस असेल की त्याच्यानंतर रिसेंटली एक घटना घडली ज्यात 2 मुलं गेली. आपल्या जवळ झालेला ऍक्सिडेंट तो, तर ती दोन्ही मुलं पिंपरी चिंचवडची. अचानक पैसे आले, खर्च करायला पुण्यात येणं किंवा मुंबईला जाणं. आणि पिंपरी चिंचवड डेव्हलपिंग जसं आहे तसं त्याला बाकी इतरही अनेक कंगोरे आले. यापूर्वी दहशतवादी तिथे सापडलेले आहेत, संशयित म्हणू शकतो आपण त्यांना. नक्षलवादी काही लोक सापडलेत. म्हणजे 30 ते 35 वर्ष जो माणूस ऍब्स्कॉन्डर होता, गणपती नावाने त्याला, टोपण नावाने ओळखलं जायचं नक्षलवादच्या पूर्ण चळवळीमध्ये, तो वयाच्या 63व्या वर्षी तळेगावमध्ये सापडला. तळेगाव दाभाडे ऐतिहासिक वारसा आहे खूप मोठा तळेगावला. पण तिथे एका घरात तो राहत होता. आणि आसपासच्या लोकांना कळवा कोणीतरी वृद्ध माणूस आहे, कुठून तरी आलेला आहे, मुलं बाहेर परदेशात शिकतात, नोकरी करतात सांगितलं होतं. रोज सकाळी उठायचा, रेग्युलर काम, खालच्या मंदिरांमध्ये जाणं वगैरे सगळं. पण कुठेतरी एका इंटरसेप्शन कॉलमध्ये कळलं ATS ला, आणि भानुप्रताप बर्गे सर होते त्यावेळेस, त्यांनी जेव्हा अरेस्ट केली तेव्हा सगळे शॉकमध्ये होते. त्याच्यानंतर अँजेलिना सोनटक्के, जिला पुण्यात पकडलं, तर त्यावेळेस तिची एक राईट हँड जी भोसरीत राहत होती, जे वेल्लोन नक्षलिझम मधली नावं अशी असतील. त्याच्यानंतर JM रोडचे सिरियल ब्लास्ट आहेत, तर ते जे ब्लास्ट झाले होते, ते जे बॉम्ब बनवले ते पिंपरी चिंचवडमध्ये बनवले होते. कासारवाडी रेल्वे स्टेशनच्या बाजूला एक छोटंसं घर घेतलं तर रेंटवरती, त्या मुलांनी त्या घरात बॉम्ब बनवले होते. ही घटना आहे. विजय सारस्कर, एन्काउंटर स्पेशलिस्ट, त्यांनी 92च्या दरम्यानच्या थोडा आधी देहू रोडमध्ये छोटा राजन गँगचा एक दिलीप कुलकर्णी नावाचा गँगस्टर होता, शार्प शूटर, त्याचा एन्काउंटर केलेला आहे. अगदी म्हणजे अशा बऱ्याच घटना सांगू शकतो आपण की 1991 साली काँग्रेसच्या एका उमेदवाराच्या विरोधामध्ये पुण्यात खडक परिसर जो आहे, गंजपेठ, खडक वगैरे त्या परिसरात, तिथे एका त्याला ना गँगस्टर म्हणू शकतो आपण नीट किंवा काय, त्याचे खंडणी, लुटमार असे काही गुन्हे त्याच्यावर होते. तर शेख म्हणून होतो, मोहम्मद शेख, त्यांनी निवडणूक लढवली 91ला, आणि त्याच्या प्रचाराला हाजी मस्तान आले होते पुण्यामध्ये. आणि हाजी मस्तान पुण्यामध्ये त्याच्या प्रचाराला येतात. आणि त्याच्यानंतर 1 वर्षांनी 92 साली थेरगाव काळेवाडी फाटा येथे डबल एन्काउंटरमध्ये तो मारला जातो. मोहन शिंदे म्हणून त्यावेळेस अधिकारी होते, त्यांनी एन्काउंटर केलं होतं. एन्काउंटर केल्यानंतर चकमक झाली, तर तो मारला गेला. आणि तो राहिला, म्हणजे पुण्यातल्या बऱ्याच घटनांमध्ये फिरोज बंगाली आणि त्यांच्यात भांडणं झाली ज्यावेळेस पुण्यामध्ये, गँगवॉर झालं, आणि त्यातनं ते लपायला निगडीला आले होते. आणि ती माहिती पुण्यात पोलिसांना त्यावेळेस मिळाली. पुणे, पिंपरी चिंचवड एकत्र पोलीस आयुक्त आले होते. तेव्हा पोलीस तिथे आल्यानंतर तो तिथे मारला गेला. अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे मेघनाथ शेट्टी, किंवा त्याचा एन्काउंटर पुण्यामध्ये झाला, पण त्याचा अख्खा अस्तित्व पिंपरी चिंचवडला होतं. राजेंद्र जोशी होते अधिकारी, त्यांनी केलं होतं. राम जाधवांसारखे अधिकारी आहेत की ज्यांनी एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून, म्हणजे सर्व्हिसमध्ये असताना महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सलग 3 वेळा राष्ट्रपती पदक मिळवणारा एकमेव अधिकारी आहे. जे पिंपरी चिंचवडलाच त्यांची बऱ्यापैकी कारकीर्द झाली, पुण्यात झाली, आसपासच्या परिसरात एन्काउंटर्स खूप झाले. अगदी शेवटचा आता श्याम दाभाडे एन्काउंटर राम जाधवांचा आहे असं. तर त्यामुळे तो एक प्रकार आहे की ज्यामध्ये गँगस्टर म्हणाल तर ऑलमोस्ट सगळी लोक तिथे येऊन गेली. हाजी मस्तान, करीमलालांचा पिंपरी चिंचवडला येणं जाणं असायचा. वरदराजांचा एक मानसपुत्र, म्हणजे पिंपरी चिंचवडला एक लिंक रोड म्हणून परिसर आहे, फेमस आहे, चिंचवड आणि पिंपरीला जोडणारा. तिथे एक लँड पार्सल आहे, ऑलमोस्ट
5 एकर जागा असेल, ती मेन रोड टच जागा आहे. तुम्ही आजही बघू शकता तिथे बोर्ड आहे, वरदराजांचा मानसपुत्राची जागा म्हणून. हे पिंपरी चिंचवड एवढं डेव्हलपिंग होतंय, तर लँड व्यतिरिक्त अजून काय दुसऱ्या गोष्टी वाटताय तुम्हाला क्राईम वाढण्यासाठी? क्राईम खूप वेगवेगळं आहे. म्हणजे पुण्या आणि पिंपरीची तुलना एक तर होऊ शकत नाही, 2 कारणांनी. म्हणजे आपण क्राईम किंवा गुन्हेगारी किंवा यांनी बघायला गेलं तर अगदी फार पूर्वी तिथे राकेश बर्णे आणि बाळू वगैरे गँग होत्या, ज्या सुरुवातीला ते सगळे एकत्र होते, मित्र होते. काही पॉलिटिकल लिडर्स वेगळे झाले म्हणून ही लोक वेगळी झाली, त्यातनं भांडणं, त्यातनं वाद, ते डायरेक्ट संघटित टोळ्या म्हणून ही नावं पुढे आली. पण गेल्या 15 वर्षात ही दोन्ही लोक आज व्हाईट कॉलर आहेत, त्यांच्यावर कुठले गुन्हे नाहीत, त्यांनी कुठली गोष्ट स्वतः येऊन कधी केली असं गेल्या 15 वर्षात तरी असं दिसलेलं नाही. पण ही नावं आजही पुण्यातल्या पोलिसांच्या रेकॉर्डला आहेत, पिंपरी चिंचवडच्या पोलिसांच्या रेकॉर्डवर आहेत. तेवढंच जर नाही म्हणलं तर पिंपरी चिंचवडची आणि ते एकंदरीत सगळीकडेच खूप एक फार वेगळ्या प्रकारे एक दहशतवाद नाही म्हणू शकणार त्याला आपण थेट, पण एक अंडरवर्ल्डचा एक वेगळा चेहरा समोर आला. 2006 साली 14 ऑगस्ट 2006 सागर सहानी म्हणून एक मुलगा होता, ज्याचं किडनॅपिंग झालं. ज्या किडनॅपिंग मध्ये थेट दाऊद गँग इन्व्हॉल्व होती. 14ला किडनॅपिंग, 15 तारखेला फोन येतो. फोन आल्यानंतर तो थेट शारजामधनं फोन असतो, हवालांनी पैसे मागवले जातात. थुरिया नावाचा